बऱ्याच दिवसानंतर हा तुमच्यासमोर व्हिडिओ येत आहे। विद्यार्थी मित्रांनो, परीक्षा जशी जवळ येत आहे तशी आपल्याला गरज भासते कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त प्रश्नांची तयारी कशी करून घ्यायची। मग जास्तीत जास्त प्रश्नांची तयारी करून घ्यायची आहे तर नेमके कुठल्या स्वरूपातील प्रश्न आणि कोणते प्रश्न येऊ शकतील याची तयारी होणे आवश्यक आहे। आणि म्हणूनच विद्यार्थ्यांची जास्तीत जास्त तयारी व्हायला पाहिजे, त्या हेतूनच आपण वर्ग 12वा समाजशास्त्र संभाव्य वस्तुनिष्ठ प्रश्न यावर आधारित एकूण 50 प्रश्न इथं आपण घेऊन आलेले आहोत। या प्रश्नांची तुमची तयारी जर झाली तर तुम्ही जास्तीत जास्त भाग कव्हर करू शकणार आहात। तेव्हा आता आपण इथं प्रत्येक प्रश्न बघू आणि प्रश्नाच्या बरोबरीनंच त्याचं उत्तर बघू, म्हणजे तुम्हाला लगेचच पाठांतर करायला बरं होईल किंवा लक्षात ठेवायला बरं होईल। तर मी मोहनदास सलामे अफेक्ट ऑफ लर्निंगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो। आणि चॅनलला फर्स्ट टाईम भेटत असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा आणि कृपया व्हिडिओ पूर्ण पहा, जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्नांचा तुमचा सराव होईल। शेवटपर्यंत वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न इथं वस्तुनिष्ठ स्वरूपामध्ये दिलेले आहेत, जे तुम्हाला एका वाक्यामध्ये रिकाम्या जागेसाठी चुक्की बरोबर, त्यानंतर असत्य विधान, सत्य विधान अशा प्रत्येक स्वरूपातल्या प्रश्नांसाठी आणि जोड्या लावांसाठी सुद्धा कामात येणार आहे। तर सुरुवात करूया संभाव्य वस्तुनिष्ठ प्रश्न समाजशास्त्राचे। पहिला प्रश्न आहे, ग्रामीण समुदायाचे स्वरूप कशा पद्धतीचे असते? ग्रामीण समुदायाचे स्वरूप कशा पद्धतीचे असते? तर याचं उत्तर आहे एकजिनसी असते। दुसरा प्रश्न आहे, भारतातील सर्वात प्राचीन संस्कृती कोणती आहे? तर तिचं उत्तर आहे सिंधू संस्कृती ही भारतातील सर्वात प्राचीन संस्कृती आहे असं म्हटलं जाते। त्यानंतर प्रश्न 3, बौद्ध धर्माचा पवित्र ग्रंथ कोणता आहे? तर बौद्ध धर्माचा पवित्र ग्रंथ आहे त्रिपिटक किंवा तिपिटक। आता पुढील प्रश्न आहे चौथा, आदिवासींची 55% जास्त लोकसंख्या भारताच्या कोणत्या भागात आहे? ह्या प्रश्नाचे उत्तर देण्याच्या आधी लगेच तुम्ही कमेंट करा, जेणेकरून हे समजेल की तुमची आत्तापर्यंत किती तयारी झालेली आहे। तर आदिवासींची 55% जास्त लोकसंख्या भारताच्या कोणत्या भागात आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे मध्य भारतात। तर आदिवासींची जास्तीत जास्त लोकसंख्या ही मध्य भारतामध्ये आहे। कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा केव्हा पारित करण्यात आला? या प्रश्नाचे उत्तर आहे 2005। 2005ला कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा पारित करण्यात आला। प्रश्न 6वा, कोणत्या समुदायात स्थलांतरित शेतीचा वापर केला जातो? स्थलांतरित शेती करणे म्हणजे एका ठिकाणामध्ये शेती झाल्यानंतर लगेचच तिथून काही काळानंतर दुसऱ्या ठिकाणी शेती करणे। तर ही स्थलांतरित शेती ज्या समुदायामध्ये केली जाते तो समुदाय आहे आदिम समुदाय। प्रश्न 7वा, वर्धमान महावीर हे कितवे तीर्थकर होते आणि जैन परंपरेत किती तीर्थकर होऊन गेले? तर इथं एका प्रश्नामध्ये 2 प्रश्न घेतलेले आहेत आणि या दोन्ही प्रश्नाचे उत्तर आहे 24। तर वर्धमान महावीर हे 24वे तीर्थकर होते आणि जैन परंपरेमध्ये किती तीर्थकर होऊन गेले? तर ते एकूण 24 असे तीर्थकर होऊन गेले। पुढील प्रश्न 8वा, तोरा या पवित्र ग्रंथातील नियमांचे अनुकरण कोणत्या धर्मातील लोक करतात? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ज्यू धर्म। ज्यू धर्मातील लोक तोरा या पवित्र ग्रंथातील नियमांचे अनुकरण करतात। त्याचप्रमाणे कमेंटमध्ये तुम्हाला आता लिहायचं आहे की बायबल या पवित्र ग्रंथातील नियमांचे अनुकरण कोणते लोक करतात ते तुम्हाला कमेंटमध्ये लिहायचे आहे। त्याचप्रमाणे इस्लामला मानणारे लोक कोणत्या पवित्र ग्रंथाला मानतात ते सुद्धा तुम्हाला कमेंटमध्ये लिहायचं आहे, जेणेकरून तुमची तयारी किती प्रमाणामध्ये झालेली आहे हे आपल्याला कळेल।
पुढील प्रश्न आहे 9वा, कोणत्या समुदायात दुय्यम स्वरूपाचे नाते संबंध असतात? ह्या प्रश्नाचे उत्तर तर तुम्हाला नक्की माहीत असेल. पटकन चला कमेंटमध्ये लिहा, कारण आतापर्यंत अभ्यास झालेलाच आहे. तर या प्रश्नाचे उत्तर आहे शहरी समुदायामध्ये दुय्यम स्वरूपाचे नातेसंबंध असतात. प्रश्न 10वा, सत्यशोधक समाजाचे संस्थापक कोण आहेत? या प्रश्नाचे उत्तर तुम्ही कधी विसरायलाच नको. ते आहेत सत्यशोधक समाजाचे संस्थापक महात्मा ज्योतिराव फुले. प्रश्न 11वा, स्पेशल मॅरेज ॲक्ट कोणत्या वर्षी पारित करण्यात आला? स्पेशल मॅरेज ॲक्ट. तर स्पेशल मॅरेज ॲक्ट कशा पद्धतीनं लक्षात ठेवायचं ह्यावर आधारित आपण शॉर्ट ट्रिक्ससुद्धा चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत. तर तुम्ही प्लेलिस्टला भेट द्या आणि प्लेलिस्टमधून प्रत्येक 12वीच्या संदर्भामध्ये तर तुमच्या समाजशास्त्राच्या बाबतीमध्ये पूर्णच्या पूर्ण अभ्यास आणि तयारी या माध्यमातून होणार आहे. तर स्पेशल मॅरेज ॲक्ट कोणत्या वर्षी पारित करण्यात आला? तर उत्तर आहे याचे 1954. प्रश्न 12वा, कार्यकारण परंपरेच्या सिद्धांताला कोणता सिद्धांत म्हणतात? यालाच दुसरं नाव आहे. उत्तर आहे याचं कर्मसिद्धांत असं याला म्हटलं जातं. प्रश्न 13वा आहे, दक्षिण भारतातील प्राचीन इतिहासाचा कालखंड कोणता आहे? तर प्राचीन इतिहासाचा कालखंड जो दक्षिण भारतातील आहे तो आहे संगम कालखंड. प्रश्न 14वा, कोणत्या धर्माचा उगम वैदिक काळाच्या पूर्वीचा आहे? वैदिक काळाच्या पूर्वीचा उगम आहे. उत्तर आहे याचं पारशी धर्म. पुढील प्रश्न 15वा प्रश्न, शीख धर्माची स्थापना कोणी केली? तर याचं योग्य उत्तर आहे गुरु नानक देव यांनी शीख धर्माची स्थापना केली होती. प्रश्न 16वा आहे, सामाजिक सजातीयता हे कोणत्या समुदायाचे वैशिष्ट्य आहे? तर हे याचे योग्य उत्तर आहे ग्रामीण समुदाय. पाठ करून घ्या. कोणत्या समुदायाचं? ग्रामीण समुदायाचं हे वैशिष्ट्य आहे. आता महाराष्ट्रातील आदिवासींची कोणत्या देवतेवर श्रद्धा आहे? तर इथं या प्रश्नामध्ये उत्तर लिहिताना थोडीशी गडबड झालेली आहे. इथं योग्य उत्तर आहे इथं महाराष्ट्राच्या ऐवजी याचे योग्य उत्तर आहे व्याघ्र देवता. व्याघ्र देवता. एडिटिंग करताना थोडी चूक झालेली आहे, सॉरी त्या बाबतीमध्ये. प्रश्न 18वा, 2011च्या जनगणनेनुसार भारतातील लोकसंख्येच्या किती टक्के लोक ग्रामीण भागात राहतात? तर याचं योग्य उत्तर आहे लोक ग्रामीण भागामध्ये राहतात. प्रश्न 19वा, लिंगभाव हा कसा असतो? आता ह्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला पाठायचे असेल. ह्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही लगेच कमेंट बॉक्समध्ये द्या. याचं योग्य उत्तर आहे अंगभूत असतो. लिंगभाव हा कसा असतो? अंगभूत असतो. राष्ट्राचा विकास करण्यासाठी कशाची आवश्यकता असते? तर याचे योग्य उत्तर राष्ट्रीय एकात्मकतेची आवश्यकता. प्रश्न 21वा, चिपको आंदोलन कशा संदर्भात करण्यात आलेला होता? तर उत्तर आहे याचं पर्यावरण बचाव करण्याकरता चिपको आंदोलन करण्यात आला होता. आता कमेंट्समध्ये लिहा तुम्ही की चिपको आंदोलन हा कोणत्या वर्षी करण्यात आला होता, जेणेकरून तुम्हाला याचं किती डिटेल माहीत आहे हे आपल्याला कळेल. प्रश्न 22वा, आधुनिकीकरण या संज्ञेचा सर्वप्रथम वापर कोणी केला? तर याचं योग्य उत्तर आहे डॅनियल लर्नर. त्याचप्रमाणे तुम्हाला एक अजून प्रश्न आहे, चिपको आंदोलनाच्या बाबतीमध्ये कोणाच्या नेतृत्वाखाली चिपको आंदोलन हा करण्यात आला होता? ते सुद्धा तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये लिहा. प्रश्न 23वा, लेझेस फेअर ही संज्ञा कोणत्या भाषेतील आहे? याचं योग्य उत्तर आहे लेझेस फेअर ही संज्ञा आहे फ्रेंच भाषेतील ही संज्ञा आहे. प्रश्न 24वा, आंतरराष्ट्रीय महिला वर्ष केव्हा घोषित करण्यात आला आणि कोणी केला? तर हा आंतरराष्ट्रीय महिला वर्ष घोषित करण्यात आला तो 1975ला आणि तो संयुक्त राष्ट्रानं घोषित केला होता. प्रश्न 25वा, घरगुती हिंसा प्रतिबंधक कायदा केव्हा तयार करण्यात आला? आता ह्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये लिहायचं आहे आणि फास्ट लिहायचं आहे, म्हणजे जेणेकरून तुमची उजळणी कशी झाली हे आपल्याला कळेल. तर ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर
आहे 2005. आणि प्रश्न 26वा, वृद्धांच्या स्वास्थ्याची काळजी घेण्यासाठी एक धोरण स्थापण्यात आलं आणि ते केव्हा करण्यात आले? तर त्याचे योग्य उत्तर आहे 1999ला. त्यानंतर आहे जम्मू काश्मीरच्या संदर्भात कोणती कलम रद्द करण्यात आली आहे? आता या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला हमखास माहीत असेल, कारण ही आपल्या नजदीकच्या काळातील घटना आहे आणि म्हणून ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये लिहा. तुम्हाला मी 10 सेकंदाचा वेळ देतो. पटकन तुम्हाला याचं उत्तर लिहायचं आहे. हां, तर ज्या विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर लिहिलं त्यांना कॉंग्रॅच्युलेशन. जम्मू काश्मीरच्या संदर्भात कोणती कलम रद्द करण्यात आली? तर ती आहे कलम 370. प्रश्न 28वा, निर्जीव वस्तूंचे पूजन करण्याच्या पद्धतीला काय म्हणतात? त्याचं उत्तर आहे जीवात्मवाद. प्रश्न 29वा, जातीवर आधारित संघर्षाला काय म्हणतात? उत्तर आहे जातीवाद. भारत हे कसे राष्ट्र आहे? भारत हे बहुभाषिक राष्ट्र आहे. पुढील प्रश्न असा आहे 31वा प्रश्न आहे, अनुसूचित केलेला समुदाय म्हणजे अनुसूचित जमाती हा कोणत्या कलमान्वये राज्यघटनेत उल्लेख केलेला आहे? तर ह्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला माहीत आहे का? तर लगेच सांगा तुम्ही. तर याचं योग्य उत्तर आहे 342 कलमानुसार हा उल्लेख केलेला आहे. आता प्रश्न 32वा, राष्ट्रीय उत्पन्नातील किती टक्के वाटा कृषी क्षेत्राचा आहे? तर याचं योग्य उत्तर आहे 20% वाटा हा कृषी क्षेत्राचा आहे. प्रश्न 33वा, भारतीय संविधानाने किती भाषांना अधिकृत भाषेची मान्यता दिलेली आहे? याचं योग्य उत्तर आहे 22 भाषांना अधिकृत भाषेची मान्यता दिलेली आहे. प्रश्न 34वा, सरदार सरोवर हे कोणत्या नदीवर? नर्मदा नदीवर. प्रश्न 35वा, लॉरेन्स वॉनस्टीन यांनी कोणती संज्ञा वापरली आहे? हेही प्रश्न फार महत्त्वाचा आहे. तर त्याचं योग्य उत्तर आहे सामाजिक चळवळ ही संज्ञा यांनी वापरलेली आहे. प्रश्न 36वा, सेल्फायटिस हे कोणत्या अस्वास्थ्याचे लक्षण आहे? हे मानसिक अस्वास्थ्याचे लक्षण आहे सेल्फायटिस. 37 प्रश्न, बेल बजाव आंदोलन कशाशी संबंधित आहे? तर याचे योग्य उत्तर आहे कौटुंबिक हिंसाचाराच्या विरोधातील बेल बजाव आंदोलन त्याचा संबंध याच्याशी आहे. प्रश्न 38वा, आदिवासी समाजाबाबतीत पंचशील तत्व हे कोणी मांडले आहे? तर हे तत्व मांडलेलं आहे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी. याचे योग्य उत्तर पंडित जवाहरलाल नेहरू. प्रश्न 39वा, लोपामुद्रा कोणत्या काळात होऊन गेली? याचं योग्य उत्तर आहे पूर्ववैदिक काळात. प्रश्न 40वा, धर्मांधता म्हणजे काय? तर याचे योग्य उत्तर आहे स्वधर्माचा कडवा अभिमान बाळगणे आणि इतर धर्मीयांना तुच्छ लेखणे म्हणजे धर्मांधता होय. प्रश्न 41वा, नास्तिक म्हणजे काय? याचं एकदम सोपं उत्तर आहे आणि ते तुम्हाला माहीत असेलच. याचे योग्य उत्तर आहे ईश्वराचे अस्तित्व अमान्य करणारे त्यांना आपण नास्तिक असं समजतो. प्रश्न 42वा, MIT ही कंपनी कोणी प्रचारात आणली? तर याचे योग्य उत्तर आहे कॅपजेमिनी. आता तुम्हाला MIT या कंपनीचं लॉंग फॉर्म कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे. प्रश्न 43वा, स्वातंत्र्योत्तर भारतातील राज्यसंस्था कोणत्या आहेत? तर त्यामध्ये स्वातंत्र्योत्तर भारतातील राज्यसंस्था आहेत. उत्तर आहे स्थानिक स्वराज्य संस्था, केंद्रशासित प्रदेश, सरकार आणि केंद्र सरकार. आता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काय काय येईल? ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या तिन्ही गोष्टी त्या ठिकाणी येतील. आणि केंद्रशासित प्रदेश म्हणजे जे केंद्राच्या अधिपत्याखाली काम करतात अशा प्रदेशांना केंद्रशासित प्रदेश म्हणतात. राज्य सरकार म्हणजे स्वतंत्र राज्य असणारे आणि केंद्र सरकार याबाबत तर तुम्हाला माहीतच आहे. आता प्रश्न 44वा, वर्णव्यवस्थेतील कनिष्ठ वर्ण कोणता होता? तर तो कनिष्ठ वर्ण होता शूद्र. आता वर्णव्यवस्थेतील उच्च वर्ण कोणता होता ते तुम्हाला आता लिहायचं आहे आणि ते कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे. आणि किती वर्ण होते ते सुद्धा तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे. प्रश्न 45वा, भक्ती चळवळ ही कशी होती? तर भक्ती चळवळ ही सुधारणावादी होती, त्या माध्यमातून सुधारणा केली जायची. प्रश्न 46वा, वृद्धत्व ही कशी प्रक्रिया आहे? वृद्धत्व ही
कशी प्रक्रिया आहे? तर वृद्धत्व ही प्रक्रिया कशी आहे? चुकून इथं कृत्रिम झालेलं आहे. वृद्धत्व ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. वृद्धत्व ही कशी प्रक्रिया आहे? नैसर्गिक प्रक्रिया आहे. कारण वृद्धत्व हे प्रत्येकाला येणारच आहे. ते कधी कोणासाठी थांबून राहणार नाही आहे. बाय मिस्टेक प्रिंटिंग मिस्टेकमध्ये इथं कृत्रिम झालेलं आहे. तर वृद्धत्व ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. ते प्रत्येकाला वृद्धत्व येणार आहे. बालपण, तरुणपण आणि वृद्धत्व प्रत्येकाला ह्या तिन्ही फेजमधून जायचं आहे. प्रश्न 47वा. औद्योगिक क्रांती कोणत्या शतकात घडून आली? औद्योगिक क्रांती कोणत्या शतकात घडून आली? तर औद्योगिक क्रांती घडून आली ती 18व्या शतकामध्ये. प्रश्न 48वा. LGBT बाबतीत सर्वोच्च न्यायालयाने बहुलैंगिकता हा गुन्हा नाही असा निर्णय केव्हा दिला? आणि हा फार मोठा निवाडा होता. तर हे तुम्हाला माहीतच असायला पाहिजे. तर याचे योग्य उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये पटकन लिहा, म्हणजे तुमची तयारी मला कळेलच. आणि यावर आधारित आपण पुढील व्हिडिओ लगेचच आता अपलोड करण्याचा प्रयत्न करून लवकरात लवकर, कारण परीक्षा जवळ आलेली आहे, तुमच्या जास्तीत जास्त सराव व्हावा या संदर्भानं आपण याचा प्रयत्न करू. एवढेच नाही, पण आपण बरेचसे प्रश्नावलीसुद्धा आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत. तुम्हाला त्याचासुद्धा फायदा होईल. तर तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन त्या सगळ्या प्रश्नावलींचा अभ्यास करून घ्या. आणि जेव्हा केव्हा बोर होत असाल तेव्हा ऐकता ऐकता तुम्ही ह्या गोष्टी लक्षात ठेवू शकता. तर LGBTचं योग्य उत्तर सांगा पटकन. त्याची तारीख आहे 6 सप्टेंबर 2018ला हा निर्णय देण्यात आलेला होता. आता प्रश्न 49वा. आधुनिकीकरण म्हणजे काय? उत्तर आहे याचं कमी विकसित समाजाने अधिक होय. आणि शेवटचा प्रश्न आपण बघून घेऊ. सामाजिक समस्या म्हणजे काय? तर जी समस्या समाजातील असंख्य व्यक्तींना ग्रासते तिला सामाजिक समस्या असे म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो, हे वरील 50ही प्रश्न तुमच्या उपयोगी पडणार आहेत आणि फार महत्त्वाचे प्रश्न आहेत. तेव्हा ह्या सगळ्या प्रश्नांची तयारी करून ठेवा. यापैकी बहुतांश प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये नक्की येतील. तर भेटू लगेचच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. आणि सद्यस्थितीमध्ये तुम्हाला कशा पद्धतीचा व्हिडिओ हवा आहे त्या बाबतीमध्ये सुद्धा कमेंट करा. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटू लगेचच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.